मला वाटतं ते नेहमी म्हणतात, ते सुरुवातीपासून म्हणतायत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे का काय, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते. वारंवार मी त्यांना आव्हान दिलं, माझी ईडी लावा. त्यांचा जावई 2.5 वर्ष 3 वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला. त्यांच्या पत्नींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही, महिला म्हणून थोडं लवचिकता त्याच्यामध्ये घेतली. मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं, विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर महाचोर, सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहे. मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील, अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आहे. मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत, ते वयाने मोठे आहेत, पण बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोला ना, माझ्या कामाबद्दल बोला, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला, आणि जे सत्य तेही बोला. पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी भ्रमनिवेश करायचा, काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या. माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर, मग मी आपल्याला सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला, माझ्याकडे हे, माझ्या कशासाठी असं खोटं बोलतायत, कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत. आणि म्हणून मला वाटतं काय असेल त्याने दाखवावं. पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाल तरी जोड्याने मारतील. मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मी त्यांच्या इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरे खालच्या सोबत नाही. मी 7 वर्ष टर्म झाले, मला 7 टर्म 35 वर्षांनी मी आमदार आहे, मी मंत्री होतोय. पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते, त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या, ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाटतं तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत. मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा, बडबड नाही करायची, एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही.